नमस्कार, गप्पा टप्पांची मेजवानी विथ तुषार साळीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्र हो, तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या शोवर तुमच्या आवडीच्या कलाकारांना बोलवतो, त्यांच्यासोबत गप्पा टप्पा करतो, मेजवानी करतो, धमाल मस्ती करतो. आणि त्याचसाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी जोडी आली जी तुमची लाडकी असेलच, पण ती माझी स्वतःची ही लाडकी जोडी आहे. ते रिअल लाईफ कपल आहेत, ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे आणि आपल्या क्षेत्रात उत्तमरित्या काम करतात. ती दिसायला जितकी गोड आहे तितकाच मधुर तिचा आवाज आहे. सो लेट्स वेलकम मधुरा जोशी दिवेकर आणि गुरु दिवेकर. सो गाईज, वेलकम टू आवर शो. गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत आहे. तर मला सगळ्यात अगोदर हे सांगा की तुमची जोडी जमली तरी कशी? नाही, तू म्हणालास त्याप्रमाणे जितकी गोड ती आहे तितकाच गोड तिचा आवाज आहे. तर ह्या गोष्टीच्या प्रेमात मी पहिल्या क्षणालाच पडलो. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी बरोबर आहे. हे केल्यामुळे त्याने जे बोलायचं होतं ते बोलला नाही. काय बोलायचं होतं नेमकं? ते की माझ्याबद्दल काही बोला नाही. सॉरी सॉरी सॉरी. आता मी गुरुला इंट्रोड्यूस करणार आहे. स्मार्ट, डॅशिंग, हँडसम हम, चॉकलेट बॉय, ज्याची आपली फिल्म इंडस्ट्री आतुरतेने वाट पाहते. आणि हल्लीच त्याची एक फिल्म सुद्धा रिलीज झाली. आजच्या आघाडीचा धडाडीचा ऍक्टर म्हणजे गुरु दिवेकर. अरे बाप, लाजवलं मला. थँक्यू. नाही, पण खरं सांगायचं तर मी तुझ्या पर्सनॅलिटीचा मी स्वतः खूप फॅन आहे. मला तुझी ओव्हरऑल फिजिक म्हण, तुझा फीचर्स म्हण, एक जो काही चॉकलेट लुक आहे तो मला स्वतःला पर्सनली खूप आवडतो. आणि म्हणून आता मी मधुरा सोबत काम केले म्हणून तुमची जोडी मला खूप आवडते. तेच की पहिल्या क्षणापासून म्हणजे आम्ही पहिल्या सिरियलला एकत्र होतो. ओके, पहिल्या सिरियलला म्हणजे सोनी मराठीची सारे तुझ्यासाठी नावाची सिरियल होती. त्याच्यात आम्ही एकत्र होतो. दोघांची ती पहिलीच सिरियल. एकत्र काय कपल होता की भाऊ? कपल नाही, कपल होतो. आणि कपल होऊ असं आधी वाटलं नव्हतं. नंतर त्यांनी ट्रॅक मध्ये ते जोडलं आम्हाला. हा, आणि त्यामुळे मग आम्ही एकत्र जास्त टाइम स्पेंड करायला लागलो. आधी पण होतो, मित्र झालो. पहिले कुठे टाइम स्पेंड करायचा? नेमकं म्हणजे सेटवर मॅक्झिमम आमचा टाइम स्पेंड व्हायचा. ओके, डोंट गिव्ह मी दॅट. आणि एक ठराविक कॅफे. सगळ्यात पहिले म्हणजे मला हा आवडायचं नाही आणि त्याला मी आवडायचं. तू का नाही आवड, म्हणजे तुला तो का नाही आवडत? असं मला शान मारू खेकडा वाटायचा. शान मारू खेकडा वाटायचो मी. तुझ्यासमोर खूप स्टाईल मारायचा. आय डोंट नो, सगळ्या मुली एक जनरल माझा पॅटर्न आहे स्वतःला कॅरी करण्याचा. तो हिला असा खूप वाटायचा की का असा, बट माझ्यासमोर मारायचाच. हु आर यू प्लीज. आपल्या इंडस्ट्रीत हा असा ऍटिट्यूड कॅरी करणं खूप गरजेचं आहे. कारण का मी पहिल्यांदा तुला जेव्हा आपल्या सेटवरती पाहिलेलं, है भाई इसमें कुछ दम है. इसमें द वे यू वॉक, ज्या पद्धतीने तू चालत आला, ज्या पद्धतीने तू ऑरा कॅरी केला होता ना, एका ऍक्टर मध्ये तो असला पाहिजे. आणि दॅट्स व्हॉट आय ऍडमायर अ लॉट. एक्झॅक्टली. आणि ते कसं असतं, शेवटी ते मेहनतीने येतं. ते असं सहज, ती गोष्ट सुद्धा सहज येत नाही. सो ते माझ्यात आलं होतं. कॉलेजपासूनच मी त्या दृष्टिकोनातून काम चालू केलं होतं म्हणून. आणि हिच्या बाबतीत मला गैरसमज होता की ही सगळ्यांना आवडायची, म्हणजे असं कोणीच नाही की हिचं पटत नाही. ओके, असं तर मला असं वाटायचं की ही खोटी आहे. असं कोण असतं की पटतच नाही, असं कोणीच नसतं. त्यामुळे मग मी तिला म्हणायचो की तू ज्यांना जे आवडतं त्या हिशोबाने तसं बोलतेस, तुला ते जमतं. मॅनिप्युलेट करतेस तू तुझी वाक्य, तुझे शब्द, आणि त्यामुळे सगळ्यांना तू आवडतेस असं मला वाटायचं. कारण मी हिच्यासारखी व्यक्ती खरंच बघितली नव्हती तोपर्यंत. ओके, खऱ्या अर्थाने. आणि मग इव्हेंच्युअली नेगेटिव्ह सेन्स की पॉझिटिव्ह सेन्स? नाही, पॉझिटिव्ह सेन्स. पण तेव्हा ते मला वाटायचं की नाही, ही अशी कशी असू शकते, ती खोटी वाटेल इतकी चांगली बघायची. कारण असा तिचा हे होता. तू पाहिलंयस मला, मी तशीच असते. सुरुवातीला आमचं काही बोलणं वगैरे व्हायचं नाही सेटवरती, पण नंतर हळूहळू आपणच जे काही जेलप झालो ते झाली होती आमची. नंतर मला हिच्याकडनं ऑनेस्टली उत्तरं मिळायला लागली. मी तिला बोललो, कारण हे व्हॉट्सअपवरती वगैरे आमचं डिस्कशन झालं. तिला म्हणालो की असं कसं काय, म्हणजे हे सगळं खोटं पण आहे, तर सगळ्यांचीच कसं काय तुझं जमतंय. ती म्हणाली मी अशीच आहे. आणि माझं तिचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकंदर जेव्हा मला कळलं तेव्हा खऱ्या अर्थाने मी तिच्या प्रेमात पडलो. आणि माझा तसा नव्हता, माझा तसा हळूहळू बनला तिच्यामुळे. ओके, हा. मग तुम्हाला लग्नाच्या आधी किती वर्ष तुम्ही रिलेशनशिप मध्ये होता आणि कोणी कोणाला प्रपोज केलं, हा एक खरा मुद्दा आहे.
हार्डली 1 वर्ष. आणि प्रपोजल असं नव्हतं, ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग कळलं होतं मतलब आको आको मैं, अरे तिला मी आवडतोय, मला ती आवडते, कळलं होतं, असं काहीतरी कळलं होतं ते ऍक्च्युली. म्हणजे जेव्हा सिरियल संपली ना तेव्हा वी वर डेटिंग, बट तिकडच्या लोकांना माहित नव्हतं की वी वर डेटिंग असं. सो इट वॉज अ सिक्रेट माहित नव्हतं असं आम्हाला तरी वाटत होतं, असं वाटत होतं. बट नंतर आम्हाला कळलं की सगळ्यांना माहित. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तुमचं खूप डोळ्यातल्या डोळ्यात बोलणं चाललेलं असतं, आणि कसं असतं चोर चोरी करताना असं वाटतं की त्याला कोण बघत नाहीये. फॉर एक्झाम्पल मांजर तुम्हाला चांगलंच माहिती असेल. आपण आपल्या मिष्टीवरती पण येऊया. मला माहितीये तुमच्याकडे खूप क्यूट अशी मांजर आहे, मिष्टी तिचं नाव आहे, पण मांजरीला असं दूध पिताना वाटतं की आपल्याला कोणच पाहत नाही, पण तिला सगळे जण बघत असतात. मला वाटतं तुमच्या बाबतीत एक्झॅक्टली तसंच झालं. तसंच काइंड ऑफ झालं होतं. आणि असं झालं की नंतर कोरोना आला. नंतर काही काळ गेला, आम्ही एका कॅफेला भेटायचो, विशिष्ट कॅफे होतं तिकडे मलाडमध्ये, तिकडे मलाडमध्येच होता जिकडे आमचा सेट होता. आणि तिकडे आम्ही भेटायचो. तिकडे आमचं मोस्टली खूप डिस्कशन व्हायचं बऱ्याच गोष्टींवर. अगदी म्हणजे जेवण मी बनवणार इंटरेस्टिंग डिस्कशन व्हायचं, म्हणजे लिटरली ऍबस्ट्रॅक्ट गोष्टींपासून ते मटेरियलिस्टिक गोष्टींपर्यंत, म्हणजे देव, नंतर शंकराविषयी, आणि डेट वरती देवांबद्दल बोलायचं, विषयांबद्दल बोलायचं, वेगवेगळ्या इमॅजिन करू शकतो, पण तुम्ही देवांबद्दल, कारण म्हणजे दॅट वॉज वन ऑफ द टॉपिक. कारण एक कसं आपलं जग कसं निर्माण झालं दाखवायचं होतं का की तुम्ही खूप आस्तिक आहात, खूप नाही तसं नाही. एक त्याच्या मागे सुद्धा एक लॉजिकल सेन्स असायचा दोघांच्याही बोलण्यामध्ये, कारण दोघंही खूप अंध पद्धतीने आस्तिक नाही होत. आमच्या विचारांमध्ये एक बेस आहे, म्हणजे आमच्याशी कोणी याबद्दल बोलायला नंतर आम्ही लॉजिकली पटवू शकतो की आपण का विश्वास ठेवतो या गोष्टींवर. आणि फक्त तेच नाही, हे आपलं जग कसं निर्माण झालं वगैरे अशा काही गोष्टी, सगळ्या गोष्टींवर, बिग बँग थिअरी वगैरे काही वेगवेगळे थिअरीज आहेत किंवा फिलॉसॉफिकल आहेत, सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहेत. मग नंतर आपलं फिल्म मेकिंग आलं, मग कसं किंवा कॅरेक्टर पोर्ट्रेल कसं असतं, आम्ही भरपूर विषयांबद्दल बोलायचं. नाईस, समथिंग इंटरेस्टिंग. त्यामुळे तिकडे आमची वेवलेंथ मॅच झाली. दोघंही सेलिब्रिटी आहात तुम्ही सोशल मीडियावर, म्हणजे तुम छाये हो सोशल मीडियावर. सो तुमच्या घरात अगोदर कोणाचं असं फिल्मी बॅकग्राऊंड होतं का, कोणी ह्या इंडस्ट्री मधून होतं, किंवा तुमचं कसं काय स्ट्रगल आहे इथपर्यंत पोहोचण्याचा? शून्यातून लांब पर्यंत कोणीच नाहीये. ओके. खरं सांगायचं तर माझ्या बाबतीत तिची आई सिंगर आहे. हा, माझी आई सिंगर आहे. ती इनफॅक्ट सारेगमप झी टीव्ही वर जे झालं होतं त्याच्यासाठी शॉर्टलिस्टेड पण झाली होती, बट समहाउ बिकॉज ऑफ आई माझी. ओके. फॉर सिंगिंग. मराठी शो मध्ये नाही, हिंदी, झी टीव्ही हिंदी, वेन सोनू निगम यूज टू अँकर. लॉंग बॅक 96-97 मध्ये काइंड ऑफ. येस, माझ्या जन्मानंतर. आणि सो 3 नाटकांमधून तिने कामं केली आहेत. सो आय हॅव दिस. आणि माझ्या बाबाला कायम वाटायचं की मी ऍक्टरच व्हावं, बिकॉज लहानपणापासून मी बेडवर चढून नाचायचे आणि ऍक्टिंग करून दाखवायचे सगळ्यांना. सो ही न्यू की आय वॉज गोइंग टू बिकम अन ऍक्टर. माझ्या पण बाबांचंच होतं, थिएटर बॅकग्राऊंड होतं. वीरा परांजपे म्हणून एक होते, टीचर होते, ते इकडे ठाण्यात राहायचे आणि त्यांच्याकडे ते शिकायला जायचे. नाटकाचा ग्रुप होता लहानपणापासून आणि बरीच नाटकं लहानपणापासून केली, पण एका पॉइंटला आल्यानंतर फायनान्शियल कंडिशन्समुळे आणि त्यांच्या वडिलांना आवडायचं नाही तेवढं. सो त्यांना एक मार्ग त्यांनीच वीरा परांजपेंनीच दिला की तुला थिएटर स्टेज आवडतं ना, मग तू टीचिंग सुरू कर, तू टीचर बन. त्यामुळे मग तिकडनं टीचर म्हणून एक आवड सुरू झाली. मग ते कंपनीमध्ये वगैरे कंपनी मधल्या लोकांना शिकवायला लागले. आणि ते कसं असतं की ते मला स्टेज हवंय, ही एक डिमांड असते कलाकाराची. मला स्टेज ह्याच्यासाठी मिळतंय का, त्याच्यासाठी माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत का, ठीक आहे मी स्टेजवर जाऊन ते करेन. मग अशा पद्धतीने त्यांनी ऍडजस्ट केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात करिअर केलं टीचर म्हणून. बरं, आता तुम्हाला इतकी वर्ष झालेली आहेत इंडस्ट्रीमध्ये, टीव्ही सिरियल, फिल्म्स वगैरे नाटकही तुम्ही केलेली आहात, तर आपण एक सेलिब्रिटी झालो असं फील कधी यायला लागला तुम्हाला? मला अजूनही नाही आलाय खरं सांगू. कारण सेलिब्रिटी हा फील तेव्हा येऊ शकतो ना जेव्हा ऍक्च्युली फक्त माझ्या येण्याने किंवा जाण्याने सेलिब्रेशन होईल. तो मला फील हवाय. डेफिनेटली मी त्याच्याकडे बघतोय की माझ्या कुठेही येण्या जाण्याने लोकांना आनंद व्हावा. आणि मी हिच्या पण डोळ्यात ते बघतो की आमच्या फक्त एक्झिस्टन्स नाही, आम्ही साधे कपड्यात असू, अगदी असं खूप तयार नाही झालोय आणि कुठेतरी वावरतोय, तर चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, एक चांगला पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर तयार झाला पाहिजे आमच्या असण्याने एखाद्या जागी. त्याला मग मी म्हणू की सेलिब्रिटी झालो. आय लाईक त्या गोष्टी. जेन्युनिटी. खरंच हे सांगणं धाडसीचं काम असतं, पण हे मला तुझं जेन्युइन आन्सर खूप आवडलं. आणि तुला कधी असं वाटलं सेलिब्रिटी झाली म्हणून?
ऍक्च्युली हे तर माझं ड्रीम होतं, बिकॉज मी लहान होते तेव्हा एक सिरियल लागायची वादळ वाट, तर त्याच्यामध्ये मी अदिती सारंगधरला पाहायचे. म्हणजे मी आय वॉज नॉट फॉन्ड ऑफ सिरियल्स देन, बट मग मला असं वाटलं की हे चांगलं करतायत काहीतरी, असं वेगळं लॉयर दाखवली त्या सिरियल मध्ये लीड, म्हटलं की मला पण हे करायचंय. आणि मग कट टू जेव्हा माझी पहिली सिरियल झाली आणि मी तेव्हा खूप अशी स्ट्रगल करायचे. ठाण्यातून मी घाटकोपरला जायचे ट्रेन पकडून, घाटकोपरून मेट्रो पकडून वर्सोवाला जायचे, मग तिकडून बस पकडून मी कलावंत स्टुडिओला जायचे. सो मी असा एक मोठा प्रवास करायचे आणि रात्र होती, एक 11-12 वाजलेले, शेवटची मेट्रो होती आणि एक बाई मेट्रोचा तो डबा सोडून धावत 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 आली, दिशा 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 असं करत आली. दिशा मी आहे. आणि मग ती म्हणाली, अगं मी तुझी सिरियल पाहिली, तू खूप क्यूट दिसते सगळे. म्हटलं आई शप्पथ, आपण सेलिब्रिटी झालो. असं ती जी एक किक मिळेल ना मला तेव्हा, सो मला असं वाटलं की येस, हेच करत राहिलो आपण, आनंद दिला तर आपल्याला आनंद मिळेल. एक्झॅक्टली. तू काय पुढचं काय विचार आहे तुझा, पुढे काय करणार आहेस? काही फिल्म मेकर्स आहेत खूप इंटरेस्टिंग की ज्यांचा कॉन्टेंट मला आवडतो, ज्यांचे सिनेमे, ज्यांच्या वेब सिरीज मी बघतो, फॉलो करतो. काही कलाकार आहेत ज्यांच्या बरोबर मला काम करायला आवडेल. सो ह्या लोकांबरोबर, ह्या टीम्स बरोबर मला पुढच्या 5 वर्षात स्वतःला काम करताना बघायचं. नाही, आणि आपल्या फील्डमध्ये फोकस असणं हेच एक तुमचं सक्सेसचा मंत्र आहे. बरं मला सांग, तुझा फोकस काय? तुला कोणत्या पद्धतीचे कॅरेक्टर्स करायला आवडते? मला चित्रपट करायचे आहेत मुख्यत्वाने, आणि पात्र मला अशी हवी आहेत की त्याच्यात खूप शेड्स मला करायला मिळू शकते. मला विचार करावा लागेल, माझा घामटा फुटेल, मला खूप मेहनत करावी लागली पाहिजे, त्याच्यासाठी अशी माझी तयारी आहे. आणि मला तसेच रोल्स हवे ज्यासाठी मला मेहनत करावीच लागेल. मला ऑप्शन म्हणजे सहज होऊ शकेल किंवा मी 4 ओळी बोललो आणि झालं, माझ्यासाठी सहज असेल असं मला नको आहे. ओके. आता लग्न होऊन 1-2-3 वर्ष झालेली आहेत साधारण, तर तुम्हाला बऱ्यापैकी एकमेकांच्या सवयी कळलेल्या असतील, कळून चुकल्या आहेत. ओके, असं म्हणणं आहे का तुझं चुकल्या? म्हणजे आता मला मधुराबद्दल एक आवडती आणि एक नावडती गोष्ट सांग. अँड सेम गोज विथ यू. नाही, मधुराबद्दल एक गोष्ट आवडणारी हीच आहे की ती रोखठोक आहे. म्हणजे अगदी तिला तिची क्लॅरिटी असते आयुष्यात. मी पाहिलंय, एकदम रोखठोक आहे. तिला आवडलं. ती प्रेम करणार तर भरपूर प्रेम करणार, नाही करणार तर मग चंडिका होणार. मग समोरच्या माणसाला ती काहीच हे ठेवणार नाही. सेम गोष्टीसाठी मला ती, म्हणजे तिच्यावर प्रेम पण आहे आणि तिची भीती पण वाटते. असं आहे ते. नाही, पण बायकोची भीती वाटलीच पाहिजे. बरं, तुला त्याच्याबद्दल एक आवडणारी, न आवडणारी गोष्ट? आवडणारी, तो मुळात खूप चांगला आहे. ओके. म्हणजे तो धानरट आहे किंवा त्याच्याकडून चुका होतात असं म्हणूया, होतात, पण तो मुळात त्याचा मूळ स्वभाव असा हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, सॉफ्ट आहे. त्या मनाने मी तेवढी सॉफ्ट नाहीये. म्हणजे मला चूक की चूक असं असतं, पण ते थोडं, म्हणजे मी कायम बोलत आले की मला कंट्रोल करणारा व्यक्ती या जगात खूप कमी आहेत. एक म्हणजे माझा बाबा होता, एक माझे आई दादा आहेत, आणि मग हा सापडलाय मला की हा मला कंट्रोल करू शकतो, शोधलाय. येस. सो मी अशी व्यक्ती जी सहज कंट्रोल होईल कोणाच्याही ह्याने. बट ही हॅज दॅट वॉर्मथ की मी कितीही चिडलेली असेल, काहीही झालं असेल तरीही हा मला कंट्रोल करू शकतो. सो आय थिंक ही हॅज दॅट अंडरस्टँडिंग सॉफ्ट बिहेवियर. बिकॉज त्याच्या ह्याच स्वभावामुळे तुमचे एक घट्ट रिलेशन आहे. बरं, आणि कसं असतं की भांडण होत असतं, म्हणजे मिटत असतं, तर त्याच्या सायकलला तर इतक्या वेळा आम्ही त्याच्यातनं गेलेलो आहे की आता ते आम्हालाच कधी कधी कळत नाही की भांडण झालंय, मग ते आता त्याचं धरून ठेवायला पाहिजे किंवा असं हे असं नाही. दुरावा पण कधी होतो तर तो काही क्षणाचा असतो किंवा फार तर फार दिवस, 1-2 दिवस. मी तर एकदा ह्याला त्याची बॅग भरून दिली होती. हो, ही चिडली होती. ही झालं असं होतं की ती चिडली होती माझ्यावरती प्रचंड, आणि आधी ती करायची की मी जाईन, मग तिला कळलं मी कशाला जाऊ. तिचं झालं 1-2दा, आणि मग ती म्हणली की तिच्या मनात हे झालं असेल की मी कशाला जाऊ, तू जा. आणि मग म्हटलं की अगं मी कुठे जाऊ. आणि मग रात्री तिने साधारण 11:30-12च्या दरम्यान माझी बॅग भरायला घेतली आणि त्याच्यात अशा पॅन्ट्स ठेवल्या ज्या मी वापरतच नाही. कपाटाच्या मागे कोपऱ्यात कुठेतरी जुन्या मला न वळणाऱ्या पॅन्टा शोधून तिने बॅग मध्ये भरले. पण काळजी बायकोची, मी त्याला चार्जर पण दिला, त्याला हेडफोन्स पण दिले. एक मिनिट, लेट मी इंटरप्ट.
तिने मुद्दामून तुला जुना पॅन्ट दिल्या, नाही बाहेर तू जाणार नाहीस, ते घालणार नाहीयेस म्हणून तिने मुद्दामून तू न जावं. बरं नाही झालं काय, इंटरनल इंटेन्शन होती आणि तू म्हणजे चुकीने गेला. बरं मी कसा होतो, ऐक तर असं मी या मोड मध्ये होतो ना की शांत हो असं, ऐक तर ही कुठली पॅन्ट आहे, बरं मी काय म्हणतो जोक बोललो भांडणाच्या मोड मध्ये ही कुठली पॅन्ट आहे असं झालं. अगं पण ऐक तर, असं मी परत कंटिन्यू केलं. सो त्याच्यातनं असं होतं की ह्या गोष्टी खूप अशा झाल्या आहेत. त्यामुळे एका पॉइंटला आता जरी भांडलो असू काही तासांपूर्वी तरी ते कळणार नाही आणि आम्ही पण ते विसरून जातो. आता आम्ही त्याला फार किंमत देत नाही, कारण नात्याला शेवटी जास्त किंमत द्यायची असते. बरं, मला एक प्रश्न मनापासून विचारायचा असा की म्हणतात की जेव्हा नवरा ऍक्टर असेल तर बायकोने एक स्टेबल जॉब करावा किंवा काही बिझनेस करावा, किंवा बायको ऍक्ट्रेस असेल तर नवऱ्याने, बिकॉज आपल्या इंडस्ट्रीमध्ये स्टेबिलिटी नाही. बरोबर. मला तुमच्या दोघांचं कौतुक वाटतं, तुम्ही दोघंही ऍक्टर आहात. ओके, तुम्ही म्हणजे मग लाईफ कशी टॅकल करता? काही अप्स डाऊन्स तुमच्याही आयुष्यात येत असतील तर तुम्ही त्याला कसं ओव्हरकम करता? खूप येतात या गोष्टीमुळे. सत्य परिस्थिती आहे, म्हणजे असं लोक म्हणतात तर त्याला लाईटली त्या गोष्टीला घेऊ नये की दोघंही ऍक्ट्रेस असे ही जोडी असली की अवघड जातं, खरंच अवघड जातं. आणि त्यामुळे तुम्हाला आयुष्यात बऱ्याच गोष्टी त्याच्या निगडीत प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. सो एक सोपं एक बेस तुमच्याकडे असलं पाहिजे की तुमचं एकमेकांवर प्रेम खरं असलं पाहिजे. प्रेम खरं असलं पाहिजे. त्या मुद्द्यावरती ना तुम्ही बऱ्याचशा प्रॉब्लेम्सना टॅकल करू शकता. तर मला असं विचारायचंय की फॉर एक्झाम्पल जर उद्या उठून तुझ्याकडे काही नसेल किंवा तुझ्याकडे काही नसेल तर तुमचे असे काही बॅकअप प्लॅन्स आहेत का? म्हणजे काही बिझनेस वगैरे असं काही डोक्यात माइंड मध्ये किंवा सेकंड थॉट वगैरे? म्हणजे प्लॅन बी त्याला ऍक्च्युली मी प्लॅन बी नाही म्हणणार, तो प्लॅन A2 आहे. काइंड ऑफ तो प्लॅन प्लॅन A1 प्लॅन A2. कारण प्लॅन बी ठेवलात ना तुम्ही तर A वरती तुमचं काम नीट नाही होऊ शकत. ओके, इट शुड बी A1 A2 A3. इट शुड बी ऑन गुड प्रायोरिटी. सगळे पॅरलल लाईन वरच आहेत, पण त्यांना महत्व तेवढं दिलं गेलं पाहिजे. ऍज नाव तुझं आता युट्यूब चॅनल आहे तसं आम्ही पण विचार केला की किरा नावाचा आमचा एक ब्रँड आहे, क्लोथिंग ब्रँड आम्ही लॉन्च केला. किरा काय स्पेलिंग आहे त्याचं? KIRA. किरा. तर हे किरा नाव ठेवण्याच्या मागची स्टोरी काय? सो बेसिकली आम्ही जिकडे राहतो आमच्या समोर आमच्या ज्या नेबर आहेत, किमया देशपांडे त्यांचं नाव आहे. सो ती ना टेलरिंग वगैरे छान करते, एकदम पॅटर्न्स वगैरे हे करते, डिझाईन करते. सो मग आमच्या अशाच डोक्यात आलं की वाय नॉट स्टार्ट अ व्हेंचर, जिकडे आमच्याकडे मार्केटिंग टीम आहे पूर्ण, तिच्याकडे ते सगळं मटेरियल आहे किंवा तिला नॉलेज आहे कोणतं कापड कशाला चांगलं दिसेल किंवा कुठे ते कापड चांगलं मिळेल. सो मग आम्ही दोघांनी आणि तिघांनी ऍक्च्युली किमयाचा की आणि मधुराचा रा. ओके, असं किरा. आणि किराचं मिनिंग आहे रे ऑफ सनलाइट. ओहो, म्हणजे हे तुमच्या नवीन व्हेंचर कडे रे ऑफ सनलाइट. नाईस नाईस नाईस. फिमेल ओरिएंटेड ब्रँड आहे आता. ओके, पण डोंट वरी, आम्ही मेल सेक्शन पण काढणार आहोत ज्याच्यामध्ये तुला आणि तुला चान्स मिळेल. घेऊया. आणि आता त्या सेगमेंट मध्ये छान वेगळ्या पद्धतीचा एक धोती पॅटर्न इंट्रोड्यूस केला गेला आहे किराकडनं. सो रुपल नंद आहे आपली, नंतर ऐश्वर्या ताई आहे, किंवा आता ऐश्वर्या शेट्टी आपली, ती पण आपल्या ब्रँडसाठी मदत करते. लाईक आम्ही तिला तो एक कॉटनचा वन पीस किंवा कॉर्ड सेट असं आम्ही त्यांना देणार आहोत. अँड दॅट्स गोइंग टू क्लिक फोटोज अँड यू नो शेअर और कोलॅबोरेट विथ आवर ब्रँड. सो नाईस टू हिअर की तुम्ही स्वतःचा ब्रँड लॉन्च केलाय किरा म्हणून. त्याची खूप प्रगती हो आणि तुम्ही त्याला कंटिन्यू करा बिझनेसला. माझी ही मनापासून इच्छा आहे, कारण का मी तुम्हाला जसं बघितलेलं आहे. सो आय वॉन्ट यू गाईज टू ग्रो इन दिस बिझनेस. तुम्ही खूप पुढे जा. आमच्या संपूर्ण गप्पा टप्पांच्या मेजवानीकडनं, संपूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप सदिच्छा आहेत. गप्पा टप्पांचा हा जो काही सेगमेंट आहे आपला, तो आपण इकडे थांबवूया. पण आपण भेटणार आहोत पुढच्या सेगमेंटमध्ये, म्हणजेच किचन सेगमेंटमध्ये, जिथे मधुरा जोशी दिवेकर आणि गुरु दिवेकर हे दोघेही आपल्या सोबत असतील आणि आपण त्यांच्यासोबत मेजवानी करणार आहोत. पण त्याच्या आधी जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला कमेंटद्वारा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात आधी आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा गप्पा टप्पाची मेजवानी विथ तुषार साळी.
तो अनुभव चुकीचा आहे. घरात ही कुक करते आणि उत्तम करते. हा एक रेसिपी आहे डोक्यात माझ्या. आज तो फक्त प्रेक्षकांना दाखवण्यासाठी की तो काय काय करू शकतो म्हणून करतोय. बरं, तू इन्ग्रेडियंट्स आणायला सांगितले पण रेसिपीचं नाव नाही सांगितलं असं. मीठ चवीपुरतं, साधारण चवीपुरतं आहे, पण अंदाज घेऊन. आणि कोथिंबीर ते एंडला ना एकदम बाहेर काढल्यानंतर कोथिंबीर आणि लिंबाचा रस. जसं मी तुला म्हटलं. आणि कारण का आज मी माझ्या प्रिय पत्नी सोबत आलेलो आहे. समथिंग स्पेशल ड्रेसिंग, समथिंग स्पेशल मी ट्राय करणार आहे. ओके. बरं गुरु, उद्यापासून सांभाळून राहा. मला असं फोन येईल म्हणजे तुझाच फोन येईल की पूर्ण किचनचा ताबा तुलाच घ्यावा लागलेला आहे. छान केलंय पण जे काय केलं ते. जस्ट लुकिंग लाईक वाव.